देवी, तुम्ही अशा चिंतित का आहात? आता तर नारद मुनी गडावर आख्यान देणार आहेत आणि त्यामुळे श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे। कृतयुगातील ही शिवलीला आता समाप्त होणार आहे। तरीही तुम्ही अशा चिंतित का? कारण हे आख्यान गडावर होणार आहे आणि तुम्ही देखील जाणताच की म्हाळसा देवी बानूला या गडावर कधीही येऊ देणार नाही। त्यामुळे काय करावे याचा विचार मी करत होते। जेव्हा त्यांना हे कळेल की त्यात साक्षात पार्वती आहेत, तेव्हा त्यांनी जयाद्रीला दिलेल्या वचनाची देखील त्यांना आठवण होईल। परंतु तोपर्यंत त्या जयाद्री रूपी बानूला स्वीकारणार नाही। देवी, श्री खंडेरायांचे अवतार कार्य जेव्हा संपेल तेव्हा त्यांना कैलासात पुन्हा जावं लागेल आणि त्यांच्या बरोबर श्री म्हाळसा देवी आणि बाणाई देखील कैलासाकडे प्रस्थान करणार आहेत। परंतु म्हणूनच आधी कुणाला स्मरण होते आहे हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे आणि श्री म्हाळसा देवी तसंच बाणाई यांच्यापैकी जिला आधी स्मरण होईल तिला काहीतरी प्राप्त होईल असं श्री खंडेराय म्हणाले आहेत। त्यासाठी तरी श्री म्हाळसा देवी बाणाईला हे आख्यान ऐकण्यासाठी परवानगी देतील असं मला वाटतं। तसं झालं तर चांगलंच आहे, परंतु हे सोपं नाही। बानू शिवाय हे आख्यान करावं असं जर त्या म्हणाल्या तर? देवी, तुम्ही देखील हे जाणता की हे शक्य नाही। बाणाई शिवाय आख्यानाला श्री खंडेराय परवानगी कसे देतील? अखेर श्री म्हाळसा देवींसारखंच त्यांना सुद्धा त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हायचे आहे। परंतु म्हाळसा देवींनी जर नकार दिला तर काय करायचं याचा विचार करायला नको का? त्यांनी जर होकार दिला तरच हे सगळं घडेल, नाहीतर काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल। हो, मला देखील हेच म्हणायचं आहे, परंतु तो मार्ग कोणता याचा विचार आधीच करणं आवश्यक आहे। मला असं वाटतं की मी श्री खंडेरायांशी या विषयावर जाऊन बोलावं। नाही, आता त्यांच्याशी नको बोलायला। त्यांना आधी म्हाळसा देवींशी बोलू दे, त्यांच्याशी चर्चा करू दे। तोपर्यंत आपण काय करता येईल याचा विचार करून ठेवू। त्यातून म्हाळसा देवींनी होकार दिला तर प्रश्नच नाही। मात्र म्हाळसा देवींनी जर बाणाईला गडावर येण्यासाठी नकार दिला तर खूप मोठी समस्या निर्माण होईल।